आषाढी वारी संदर्भातली आषाढी वारीसाठी संत ज्ञानोबा महाराजांची पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे। आळंदी देवस्थानानं अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध केलं। भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात माऊलींची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। यंदाच्या प्रवासात परंपरेप्रमाणे रिंगण सोहळे पार पडतील। पुणे आणि सासवडमध्ये पालखीचा 2 दिवस मुक्काम असेल तर 33 दिवसांचा हा पायी प्रवास पूर्ण करून पालखी पुन्हा आळंदीत परतणार आहे। माऊलींच्या पालखीचा 8 जुलैला प्रस्थान होईल। आळंदी देवस्थानाकडून आता अधिकृत वेळापत्रक देण्यात आलेलं आहे। पालखीचा पुणे सासवडमध्ये प्रत्येकी 2 दिवस मुक्काम असेल। 24 जुलैला पालखी पंढरपुरात पोहोचेल। माऊलींच्या पालखीचा 8 जुलै रोजी प्रस्थान होईल आणि आळंदी देवस्थानाकडून या संदर्भातलं अधिकृत वेळापत्रक आणि कुठे थांबे असणार आहे त्या संदर्भातला वेळापत्रक जाहीर केलेले आहे। आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर मंत्री नितीन गडकरी दिसतायत। माऊलींच्या पालखी प्रस्थानासंदर्भातली महत्त्वाची अपडेट त्यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन घेतलेली आहे, पाहणी केलेली आहे। 8 जुलैपासून माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि 21 जुलैला माऊलींची पालखी पंढरपुरात पोहोचणार आहे। या संदर्भातला सर्व अपडेट्स ते स्वतः त्या ठिकाणी जाऊन घेत आहेत। आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी नितीन गडकरी यांच्यासोबत बातचीत केलेली आहे। काय म्हणतात केंद्रीय मंत्री ऐकूयात। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या सोबत आहेत। सर, आज पालखी मार्गाची पाहणी बसमधून करताय आणि ताफ्याच्या गाड्या सुद्धा कमी केल्या। मुळामध्ये असं आहे की प्रधानमंत्र्यांनी जे आव्हान केलं ते देशहिताकरता महत्त्वाचं आहे। कारण आपल्या देशाला पेट्रोल, डिझेल आणि गॅस यातलं 87% आपण आयातीवर अवलंबून आहोत आणि येणाऱ्या काळात जी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये आपल्याला अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायोफ्युएलला गती द्यायची गरज आहे। ती सरकारने दिली आहे। पण त्याचबरोबर एक्झिस्टिंग या ठिकाणी पेट्रोल, डिझेलचा आणि गॅसचा कमीत कमी वापर करण्याचा प्रयत्न आहे। त्या दृष्टीनेच आजच्या याच्यातून आपण आज बसमध्ये प्रवास करतो आहे आणि या सगळ्या याच्यातून जेवढ्या गाड्या होत्या त्या बऱ्याच प्रमाणावर कट केलेल्या। सर, पालखी महामार्गाची पाहणी नेमकी कशी असेल, कारण की तुम्ही अनेक वर्षांपासून या महामार्गावर स्वतः जातीने लक्ष देता। असं आहे की मी मंत्री झाल्यानंतर जसं महाराष्ट्रातलं पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट किंवा माहूर असे वेगवेगळ्या प्रकारची स्थानं आहेत, जी धार्मिक स्थानं आहेत जिथे धार्मिक पर्यटन होतं, तसं देशामध्ये बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री इकडे अगदी मानस सरोवरापर्यंत आपण रस्ता बांधतो आहे। म्हणजे श्रद्धेपोटी असे जाणारी आपली जी सगळी भाविक आहेत त्या ठिकाणी अनेक अडचणी होत्या, त्या दूर करून त्या ठिकाणी मोठा रस्ता बांधणं जेणेकरून त्या लोकांना एक कम्फर्ट लेवल प्राप्त झाली पाहिजे, त्रास व्हायला नको आणि त्यांना दर्शनाचा आनंद मिळाला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये पंढरपूर हे सगळ्या महाराष्ट्राचं आणि देशातल्या लोकांचं आस्थेचं प्रतीक आहे आणि खरं म्हणजे